आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मॉम कुणाची वाट बघताय नाही आणि खूप खुश दिसताय। एनिथिंग स्पेशल? कळेल तुला। सारंग आणि सावली आले ना की मग कळेल। आले 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 सावली वडील सारंग आलेत। अमृता अमृता किती गोड आहे ग। ये ऐश्वर्या मॅडम, हे बघा माझं बाळ सुंदर आहे ना? नाही नाही, हे शक्य नाहीये। मी या घरात असेपर्यंत या घरात पाळणं हलू देणार नाही। यांच्या नजरा बदलत चालल्यात का माहितीये आपल्याला मूल होत नाहीये म्हणून। मस्त केला म्हणता तुझ्याशी लग्न तरी काही फरक पडला नसता ना। वहिनी काय झालं? नाही काही नाही, काहीच नाही। म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय। मी तुम्हाला चांगलंच ओळखते हा वहिनी। सांगा तुम्ही काय झालंय? सावली अगं खरंच काही नाहीये, नवीन काहीच नाही। तेच आपलं नेहमीच आयुष्य। जे काही झालं असेल त्या पांडुरंगावर विश्वास ठेवा। त्याने प्रत्येकासाठी काही ना काहीतरी लिहून ठेवलंय। अमृता वहिनी काय झालं? ठीक आहे ना सगळं? मी म्हटलं पुन्हा या मुलीने गोंधळ घातला असेल। अगं ती काय गोंधळ घालणार आहे? काही नाही, सगळं ठीक आहे आणि मी पण ठीक आहे। ए हॅलो, कुठे निघालीस? रात्री झोप झाली ना? हो। काय झालं हसायला? अगं नवीन नवीन लग्न झालं त्यांचं, असा काय प्रश्न विचारतेस? कुलदैवतेचं दर्शन नाही झालंय अजून, त्यामुळे रिलॅक्स। हा साक्षात कुलदेवताला पण दर्शनाचं एवढं टेन्शन आलं नसेल तेवढं ऐश्वर्या वहिनीला टेन्शन आलं। ऐश्वर्या वहिनी, आम्हाला आमचे संस्कार माहिती आहेत, तू नको टेन्शन घेऊ। हा ही गोष्ट आहेच, म्हणजे आतमधल्या वावटळीचं वादळ झालेलं नाही अजून। तरुण मुलं आहेत, किती दिवस वावटळ वावटळ खेळतील? वादळ येऊ शकतं। सारंग, मी पण जाऊ का? अरे नाही नाही वहिनी, मी चेष्टा करत होतो ग। नाही पण मी सिरियसली विचारते। अगं नाही, खरंच। वहिनी तुम्ही यांच्याकडे लक्ष नका देऊ। हा म्हणजे मला ऐश्वर्या वहिनीचा हेतू कळत नाही। स्वतः कधी प्रथा परंपरा आणि संस्कारांचा एवढा विचार केलेला नाही, मग आमच्याबद्दल का? जाऊ दे ना सारंग। बरोबर आहे, जाऊ दे, सोड। काही नाही वहिनी, आमच्यात आधी मैत्री होतीच, फक्त ती आता अजून जास्त घट्ट झाली।
आम्ही एकमेकांना फक्त मित्राच्या नात्याने बघतो, एकमेकांचा खूप आदर करतो. आणि मी आता हसले ह्यासाठी कारण सारंग सर ऐश्वर्या मॅडम समोर बोलतात, पण आम्ही दोघं एकत्र असलो की त्यांचं अजिबात धाडस होत नाही. वा, कमाल कमाल कमाल. काय पोहे झालेत सर, तुला सांगतो असे आयुष्यात कधी पोहे खाल्ले नाहीत मी. खरं बघू. आणि तुला माहितीये की मला पोहे आवडत नाही तेवढे, पण सावली वहिनीने जर पोहे केले असतील तर नकार कसा द्यायचा नाही. एवढं काय कौतुक लावलंय या पोह्यांचं? अगं तारा, सावली वहिनीने केलेले पोहे खाऊन तर बघ, मग तुला कळेल. ही गोष्ट खरी आहे की सावली आहे ना, एखादी सुगरण बाई असते ना तशी सुगरण आहे. फक्त सुगरणबाई नाही, सुगरणीची सुगरण आहे. तुम्हाला सारंग मारतो ना तेच बरोबर. काय पुरे कौतुक पुरे. हा, माझा पण हातभार लागलाय हे पोहे बनवण्यात. मी पोहे चालले आहेत, शेंगाणे निवडले आहेत. हे रॉंग आहे. ही मुलगी एवढं काम करते आणि तुमचं काय चाललंय? काही जोक मारता, कधी असता. काय झालं? खडा सावली, सावली. काय झालं तारा मॅडम? नील भाऊजींच्या पोह्यामध्ये खडा सापडलाय. त्यात खडा कसा आला? तारा, इट्स ओके. असं होतं कधी कधी, तर एवढं काय, इट्स ओके. एक मिनिट भाऊजी, कदाचित खडा पोह्यांमध्ये किंवा शेंगदाण्यांमध्ये आला असेल. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी माझं काम नीट नाही करत, आंधळी आहे मी खडा नीट. नाही, मी असं अजिबात नाही म्हणाले. मला माहितीये तू काय म्हणाली आहे. हा, तारा, जाऊ दे ना. शेंगदाण्यांमध्ये खडा आला असेल, तुला दिसला नसेल, चूक मान्य करायची विषय सोड ना. माझी चूकच नाही यात. आणि मुळात हे एवढ्या लो क्वालिटीचा चीप किराणा कोण भरतं घरात? ऐश्वर्या वहिनी. म्हणजे यावेळी ऐश्वर्या वहिनी गेली होती किराणा आणायला. म्हणजे ऐश्वर्या वहिनीची चूक आहे. बबलू दादा, भाऊजी, मी दुसरे बनवून घेऊन सावलीची माफ कर, मी घेऊन येते. ही सावली एक संधी सोडत नाही माझ्या चुका दाखवायची. हिला ना बघायलाच हवं आता.